त्या 15,000मुळे मी आज इथपर्यंत पोहोचले सर। आज 4-5 लाखाचं भांडवल मी जमा करून 40 बायकांना काम देते। ते 15,000 रुपये दिले ते मी सगळं वाढवलं, थोडं 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 मला दिले तर मग आपण काहीतरी घर बसल्या काय करावं म्हटलं, आपल्याच्या नाही कोणचं काही होऊ शकत। मग मी किराणा भरला, विटा आणल्या, असं छोटंसं दुकान केलं। ह्याचे पैसे जर लाखही दिले तर आपल्या घरात पुरणार नाहीत आज, आणि एवढ्याच काही होणार नाही। त्याच्यामुळे हे 15,000चे आपल्याला 30,000 करता येतात का, म्हणून त्याच्यामध्ये एक मी दुसरा पर्याय निवडला। निवडून मला वाटलं ह्याचे मशीन तरी खरेदी करावे, नाही म्हटलं तर एक लहान काहीतरी उद्योग चालू करावा घर बसल्या। म्हणून मी 15,000च्या डिलक्स गारमेंटमधून 15,000च्या साड्या भरल्या सर। शिलाईचं काम इकडच्या साईडला एक अलमारी घेतली मी, एक 700-800 रुपयाची। इकडच्या साईडला अलमारी, इथं एक मशीन ठेवून शिवायचं, आलेल्या बायकांना साड्या पण दाखवायच्या, आणि ते ब्लाऊज पण शिवायला आलेल्या बायका ते मग साडी बघायच्या, कुणाला ज्याला आवडलं त्याला मग ते करत गेले सर। तसंच सगळ्याला माहीत झालं ते शिलाईचं काम चालू असल्यामुळे, मग ते हळूहळू असंच सुरुवात झाली सर त्या कामाला। 15,000च्या साड्या भरल्यानंतर सर मला 34,000 झाले त्याचे। 34,000 झाल्यानंतर मी असं सरांना भेटले, मला भेटावून जाऊन सांगावंच वाटू लागलं की म्हणजे तुमची मदत केलेली, काय कामाला आली ते सांगायचं होतं मला सर सगळ्यांना। जाऊन सरांना भेटले मी, सर म्हणले तुमची मदत दिलेली मला वाया गेली नाही। सरना म्हणले ठीक आहे सर, आम्ही भेटून काहीतरी करू, तुम्हाला काय गरज आहे ते सांगा। मी काही नाही सर, घरात बसून काहीतरी मी लहान उद्योग करावं एवढी माझी अपेक्षा आहे म्हणून सांगितले। मी दुकानात पाहत राहते, आता ते दिले 15,000 रुपये, त्याच्यावर म्हणजे असं वाढवत वाढवत थोडं 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 ते पुट्टी सपोर्ट करते ना, सुट्ट्या राहिल्या तर माल भरला सर। म्हणजे दुकानात पूर्ण तेल, सई, साखर, पत्ती निकाल सामान। मग 10,000 रुपयाचा माल भेटला, म्हणजे आणला आम्ही एक माळून, 5,000 ठेवली होती, म्हणजे अजून काही कमी पडलं तर मग थोडे थोडे आणता येते असं म्हणून मग थोडीशी ठेवली होती बँकेत असं म्हणून। विटा घेतल्या, हे घेतली खोली, आणि हे असं केलं थोडंसं इकडून घेतली थोडीशी, बाकी तर सर्व दिला ना। एवढंसं छोटंसं दुकान केलं, म्हटलं आपल्याला जर धंद्याला भेटलं म्हटलं तर आपण अजून मोठं करू शकू म्हटलं। आणि माझी इच्छा आहे, मी 12वी शिकली आहे सर, मला धंद्याचं खूप टेक्निकल आहे, मला खूप नॉलेज आहे, आणि मला माझी जिद्द आहे करावं असं वाटते मला, हो पहिलेपासून। चला हवा उद्या कार्यक्रमामध्ये निलेश साबळे सरने तिथपर्यंत मला नेऊन पोहोचवले। सगळ्यांनी तिथं नेऊन 10 मशीन दिले सर मला, चला हवा उद्या कार्यक्रमामध्ये। शीलाताईंचा हा प्रवास गेल्या 2-3 वर्षातलाच आहे। आम्ही त्या प्रवासाचे साक्षीदार आहोत। माझं मी काहीतरी कपडा आणून तयार करायचं त्याचा, आणि ती माल बाजारात सेल करायचा। मग ती तुम्ही जे टीव्हीवर कार्यक्रम दिला, ते कार्यक्रम बघून सगळ्यांनी मला, बरेच लोकांनी, जे कंपनीत वेस्ट माल पडलेला असते त्या लोकांनी मला फोन केले आणि सांगितले की तुम्हाला पैशाची तर मदत नको आहे म्हणून सांगितलं तुम्ही, तर आमच्या इथं वेस्ट कपडा पडलेला, तुम्ही काही तयार करू शकता का त्याचं? म्हणलं ठीक आहे म्हणले। मग त्या लोकांनी मला कपडा पाठवले, आणि ही एक जाकीर भैया म्हणून आहेत, पूर्ण काय बनवायचं ते, कोणत्या कपड्यापासून काय बनवायचं ते त्यांची आयडिया। ताई हे कपडा हे बघा, हे असं बनवलं तर हे लय चांगलं दिसतंय म्हणायचे। म्हणून असंच मग थोडं 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 बनवलेलं ते दुकानात देत गेलो, ते लोकांना पण आवडलं, फिनिशिंग आवडली, ते डिझाईन बनवलेले आवडल्या। ते मग ती शिलाईचं ड्रेस मला येत नव्हते, ती बी बघायचं, 1 तास तिथं बी शिकवायचं सर शिलाईचं। मी टेलरच्या इथं जाऊन काम करायचं, कारण मला ड्रेस तयार करता येत नव्हते, फक्त ब्लाऊज यायचे, ड्रेस येत नव्हते तेव्हा। त्या 10 मशीनवर आज सर मी 40 मशीन केली। मग साड्याचं थोडं थोडं तसंच बिझनेस साईडला ठेवले मी, 50-50 हजाराचा भरत, आता वरचा वरी खर्च भागतो। आणि मग मी असंच करत करता 1 लाखाचा माल आणले सर बॅगचा तेवढ्यावरच, आणि तिच्यावर आता काल परवा मी 2.5 लाखाच्या मशीन उचलल्या।
मग काही कमी गेलं तर मग आणत जायचे न अजून माल टाकत जा. तसं करता 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 सगळं वाढवलं दुकान. चांगलं चाललंय दुकान? हो चाललं. कसं तरी घरी राहून म्हणजे मी 10,000च भरला होता. दांडीपाट आणलं, गोटे आणले, थोडं थोडं सामान धरलं होतं आणि मग हे थोडस पहिले दुकानचं केलं. आपण बाईची जाते एकटी राहतो. माझ्या घरचे पहिले खर्रा येत टाट्या होत्या खर्रा विके. पण म्हटलं माणूस गेल्यावर आपल्याला कोणाचं साथ आहे, पोरं पाहिले आपले लहान लहान म्हटलं, म्हणून मग मी किराणा भरला. तर मग मी स्वतः सांभाळतो, पगार शेतीत जाते. आता किती वाजल्यापासून दुकानात असतात? 7 वाजतापासून आता रात्री 9-10 आपले जोपर्यंत बस वाटलं तोपर्यंत बसायचा आणि सांगून झालं का बंद करून बसते. मग मी राहतो 10 वाजेपर्यंत. 10 वाजले का बंद करून देतो. कधी 9-9:30 वाजता, कधी 10 वाजता. सकाळी मग 6 वाजतापासून सुरू आहे. मग त्यांनी थोडं सपोर्ट करते सकाळी जाईपर्यंत 9 वाजेपर्यंत. तुमचा खर्च बघतोय त्याच्यावर? हो, माझं तेल मीठ 2-3 हजार रुपये महिना मला लागत असेल तर माझं याच्या भाषेत भागतं. कधी 500-1000 असे होते सर. कायले खोटं बोलायचं तुम्ही, काही थोडी मागायला येत आम्हाला. कसंही तरी घर फंच फुटायचं, शिक्षण मालाले त्याच्यातलेच पैसे म्हणजे राखून ठेवत असतो. दररोजचा खर्च मला जा भागत नाही. मग तिच्यामुळं मी ती साड्या थोड्या ठेवल्या तर वरच्यावरी लेकरांचा पण शिक्षणाचा, परत शेतात काही जर लागलं केलं लागवड त्याच्यामुळं बी ती खर्च निघून जाईल. म्हणून मी ती साड्याचा बिझनेस अजून साड्या भरायचं ठरवलं. आताच गेले सुरतला जाऊन असंच ते बंकाजी म्हणून जे आपले मुंबईचे होते त्यांना मी सांगितलं, काका म्हणलं साड्याचं मला चालू ठेवायचं आहे. म्हणलं ती तर माझी लक्ष्मीच आहे. तर म्हणले काकाने ठीक आहे बाई म्हणले. मग आता सुरतला नवीन जायचं म्हणल्यावर ओळख नाही काय नाही. मग ते काकाने म्हणले तुम्ही जावा, तिथं गेलं की मी सगळं सांगतो तिथं. म्हणले तुम्ही सोलापूरला गाडी कधी आहे काय नाही ते सगळं बघून मला नेटवर सांगितले ह्या टायमाला गाडी आहे बाई, तुम्ही जावा कुणाला तरी सोबत घेऊन. मी एक माणूस रेल्वे स्टेशनला यायला सांगतो तिथून आणि ते माणूस तुम्हाला घेऊन जाईल. तुम्हाला जे खरेदी करायचे, नवीन जर गेलो तर लय फसवीचे लोक असतात. तर नवीन तुमचं तुम्ही स्वतः असं ओळख नसताना कुठं जाऊ नका. गेले सर जाऊन मी आता 30,000चा माल भरले. आता ही तर बिझनेस चालू झाला सर बॅगचा. त्याच्यामुळं मला वाटलं की हे उद्योगाचे जे पैसे आहेत सर ते संसारामध्ये खर्च करायचे नाहीत. ते साईडला ठेवून मला बिझनेस मोठा करायचा त्याचा. व्यवस्थापनाची पदवी घेतलेल्या एखाद्या उद्योजकालाही लाजवेल अशी त्यांची झेप आहे. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आणि फक्त 15,000 रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेले ते छोटे मोठे उद्योग अनेक संकटांचा सामना करून उभे राहिलेत. भरपूर अडचणी आल्या सर, पण त्यावेळेस भरपूर मदत केली मला सगळ्यांनीच. परत असंच हळूहळू जेव्हा मी बाजारामध्ये जायचं आणायचं, एकटं कसं जायचं कसं यायचं, सगळे म्हणायचे मला एकटं चालले येऊ लागले फिरलाले बघलाले. पण मला एकच प्रश्न होता की ह्या 3-4 लोकांचा घरच्या कसा उदरनिर्वाह करता येईल. मला लिहून नाही आहे, वाचता नाही. पण मग बाल्याला सांगतो मी पूर्ण. आता कसं जाईपासून दुकान पाहतो तोपर्यंत लिहिता तर नाही येत, पण हिशोब मी सांगून देत असतो. पोलीस हिशोब. आता वस्तू किती रुपयाला आहे काय तुम्हाला कसं कळतं? मी काढताना सांगते ना बाल्या मला. हा पिप्या 88 रुपये किलो तेल, 44 रुपये किलो साखर, पत्ती असं 10 रुपये टाक, तंबाखू 10 रुपये टाक, असं पूर्ण रिटर्न सांगून देते. मग तेवढ्याच भावानं आपण विकायचं. पूर्ण साबण निर्मावरी पूर्ण सांगून देते घरी. तो सांगते ना मला आता यवतमाळला जाते तर शिकायले. तो मग संध्याकाळी आला का एवढ्याला हे विकायचं तेवढं बरोबर लक्ष ठेवायचं म्हणते. तेवढेच काम करतो बरोबर. माझी परिस्थिती डाऊन तर मी उपास भोगला 2 टाईम. पण मी हे आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम व्हायचे ना, त्या लोकांचं 20-20 जणांचं जेवण घ्यायचे, डबे द्यायचे त्यांना. कार्यक्रम असतं मीटिंग असली तर चहा द्यायची, इथून 5 रुपये कटणं. मी असं थोडं करत आले. मी एकच म्हणजे असं दुकानात घेऊन नाही बसायची, डबे करायचे तर कोणचं काही करायचे. कार्यक्रम असला शाळेमध्ये ग्रामपंचायत मध्ये तर मीटिंग मध्ये त्यांना जेवणाचं घ्यायचं 50 रुपये टाटाप्रमाणे. मी असे करत असं घर बसले मी काही पण करते, फक्त मला शेतीचं जमत नाही. कधी कधी चुकते सर्व आम्हाला. मी विचारतो पोट्याला, मी सांगून देते पटकन. सांगत नाही चुकलं नुकसान नाही बोलते ना. मग पोट्टे तू कशी धंदा करशील नाही म्हणते, काही खरं नाही म्हणते, तू जास्त देतं कमी देतं बोलते. मग सांगते अजून मला काट्यात मी असं करायचं, असं दाबाचं, असं बरोबर द्यायचं. अजून मग ते पटवत नाही तुला करायचं. त्यांनी शिकून आहे तर बरोबर सांगून देते घरी. आज महाराष्ट्रातल्या गावागावात यांच्यासारख्या अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. 15,000 काय होणार
या प्रश्नाचं हे उत्तर. जेवढे विधवा असतील इथले निलंग्यातल्या बायका असतील, मी एकही रुपया न घेता प्रशिक्षण त्यांना फ्रीमध्ये देते सर. तेच माझं एक विद्याधन म्हणून मी सगळ्यांना. खरंच तुम्हाला ज्यालाही शिकायची अपेक्षा आहे त्याने या आणि फ्रीमध्ये शिकून जावा. मी म्हणते की आईला का बरं होळकर कसं उभा टाकली मराठवाड्यात, तसं उभा टाकली माझी लेकरू. आज रोजी सगळे गणगोत नवल करते माझं. घरी ताईमुळे जर आता आदर आहे ताईचा आमच्या मनात. रोजाना घर में ऐसे टाइम पास करते बैठते थे. तर आम्ही शिकून घरी बसलो होतो क्लास करून. मग ताई जवळ आल्यावर आम्हाला काम भेटलं. मी 2 वर्षापासून मी ताईकडे येते. म्हणजे मी आधी फक्त वाकड्या शिवत होते. ताईकडे आल्यावर सर मला लय फरक पडला, जरा कामात फरक पडला. काहीतरी आमचं चाललंय घरी. देखी कि बहुत से अच्छे हैं होता है और उन्होंने हमें ये काम दिया. काम देने के बाद इनके पैसे से कुछ हमारा भी कुछ चलता है, बच्चों का कुछ चलता है. त्याच्यानंतर ताईनं मला ब्लाऊज वगैरे शिकवायला लावल्या, म्हणजे शिवायला लावल्या, बॅगा वगैरे शिकवल्या. चांगलं वाटलं ताई जवळ आल्यावर काम भेटल्यावर. तुमच्या दुकानात लोक खूप येतात, आता मी बघितलं गिऱ्हाईक खूप असतं तुमच्याकडे. येते ना सर. आपण कोणासंग भांडत नाही सर. म्हणजे असं धंदेवाल्याला थोडस सगळ्या संग कसं ते दोन्ही आहे ना, टाईटही वागा लागते, टाइम वर साधही वागा लागते, प्रेम भाषा चांगली बोला लागते, म्हणून सगळे लोक येतात. मंदाबाई हे ते करत राहते. आम्ही कुणाला लेकरा बाळाला सांगून राहतो ना, म्हणजे कसं का गिऱ्हाईक तिथं टोचून नाही बोलायचं. असं आहे माय, पहिलेच सांगून ठेवतो मी. कोणी 2 रुपयाचं, कोणी 3 रुपयाचं राहू दे बाई म्हटलं तर ठेवतोय आम्ही, म्हणून ते आमच्याकडे. मला सगळ्याचीच कदर, कारण गाऊन कदर कशी ते घरी तसा टाइम आला ना तर मला असं वाटते माझ्या याच्या घरी याच टाइम असेल, माझ्या घरी आहे म्हणून मी द्या नाही का देऊन घेतो. मग त्याने मी सहज एका दिवशी विचारलं त्यांना, हे जे तुम्ही कचरा केस वेचता, तुम्हाला जर कपडे शिकवलं आणि मी काहीतरी केलं तर करचाल का? आम्हाला कोण शिकवणार आहे मॅडम, आम्ही एवढी मळकी, आम्हाला कोण जवळ बसू देते का? मी म्हणले तुम्हाला मी शिकवते म्हणले त्यांना. ठीक आहे म्हणले. निलंग्याच्या शिलाताई म्हणून आहेत, त्यांनी 5 ते 7 लाखाचं भांडवल तयार केलं. आज त्यांच्याकडे 40 ते 50 महिला कामाला आहे. सरते शेवटी तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कसे पाहता आणि त्याचा विनियोग तुम्ही कसा करता त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे जेव्हा मला ते मशीन भेटले सर, 10 मशीन, उद्योगाला सुरुवात अजून म्हणजे कसं काय करायचं ते माहीतच नव्हतं मला. पण मला एक मनामध्ये की मला सगळे लोक एवढं मदत करू लागले तर आपण बी ह्या मदतीनं आपण बी दुसऱ्याला काहीतरी वेगळी मदत करू. मग ते एका संस्थेवर मला शिक्षण म्हणजे ते जे मागासवर्गीय मुलं असतात त्यांना शिकवायसाठी म्हणून मला एका सरांनी बोलवले होते. तुम्हाला 1000 रुपये देतो, ह्या लेकरांना काहीतरी असं थोडं वळण लागायसारखं बघा, 1 तास येऊन शिकून जावा सांगितले होते सर. जा तेवढेच काय, मग ती शिलाईचं ड्रेस मला येत नव्हते, ती बी बघायचं, 1 तास तिथं बी शिकवायचं सर. मग ती ड्रेस तयार करते वेळेस दररोज जेव्हा मी त्या दुकानला जायचं तेव्हा दररोज ती कचरा वेचणाऱ्या आणि केस वेचणाऱ्या मुली भेटायच्या आणि चाललो का ताई म्हणून मला हसायचे. दररोजच येता जाता झोपडपट्टीतून जायचं शॉर्टकट म्हणून, रोडनं जायचं नाही, लोक भेटतात म्हणून. मधून चालल्यावर भेटायची आणि म्हणायची चाललो का मॅडम, चाललो का, हा म्हणायचं. मी सहज एका दिवशी विचारलं त्यांना, हे जे तुम्ही कचरा केस वेचता, तुम्हाला जर कपडे शिकवलं आणि मी काहीतरी केलं तर करचाल का? आम्हाला कोण शिकवणार आहे मॅडम, आम्ही एवढी मळकी, आम्हाला कोण जवळ बसू देते का? मी म्हणले तुम्हाला मी शिकवते म्हणले त्यांना. ठीक आहे म्हणले. मग ते कचरा वेचायचं, मग आंघोळ करायचं, स्वच्छ व्हायचं आणि मग परत यायच्या माझ्याकडे जेवण करून. म्हणजे तर एवढं स्वच्छ राहू लागले आता, कुणीच म्हणत नाही की कचरा वेचतात. आणि ते असं एक वेगळाच लळा लागून गेला सर. आता सध्या सर बघा सगळ्याला शिलाईचं शिकून सोडे मी. आणि कुठूनही ऑर्डर आली साधी मी तिथपर्यंत पोहोचवते त्यांच्यापर्यंत काम, मग ते तयार करून मला देतात. ह्या मदतीमुळेच शिकले सर. आपणही काही नसतानाही कुणाला काही करता येतं का? नाम फाउंडेशनने शिकवलं मला मदत करायला. हे सगळं कुणी 1 रुपयाचं नाही देत नाही म्हणते, पण ते दुसऱ्या तिसऱ्या 2 दिवस नाही येत, 4 दिवस नाही येत, 5 दिवस नाही, पण 1 तरी दिवस येणेच आहे ना दुकानात. त्याला हटकाचं पैसे अशी करत असतो. देते म्हणा आमचे म्हणजे सगळे आदिवासी लोक बी पैसे बी ठेवत नाही, काम करते हप्ताभर, रविवारी पैसे आणून देते. दर्गी द्या आणून म्हणता बाई आमची तर साखर नाही, पत्ती नाही, देतो. मला सगळ्याचीच कदर, कारण गाऊन कदर कशी ते घरी तसा टाइम आला ना
तर मला असं वाटते माझ्या याच्या घरी याच टाइम असून माझ्या घरी आहे म्हणून मी द्या नाही का देऊन देतो. मग त्याने बरोबर आठवणीने पैसे आणून देते सर्व. घे बाई तुझ्या साखरपतीचे पैसे माय तुला सामायन आणायला लागते म्हणते. मग म्हणतो मग द्या म्हणतो आम्हाला पैशाचंच काम आहे म्हणतो. ते 3 मुलं बघा सर सगळं करू लागतात मला. मोठी मुलगी आहे ते पूर्ण घरचं काम कशालाच म्हणजे 12वीला आहे तरी पण कसल्याच घरातल्या कामाला मला ही करू देत नाही. मला मम्मी आमची म्हणजे दिवसभर सारखं बायकांची कामं बघत असते म्हणून. आणि हे जे बाहेरचा माल नेणं आणणं आहे माझा मोठा मुलगा करू लागतो. पण टॉपची बॅग हा अशू आपल्याला होणार नाही कारण ते बॅग या आयडियाच नाही. एकतर कटे इकडून आपण बघितलं नाही ते जमणार नाही म्हणतं नाही होते फक्त एक बाजारातून बॅग घेतली. मग मी भैयाला सांगितलं भैया तुमचे ते काकाच्या दुकानाकडून बॅग घेतली. मग त्या भैयाची आम्हाला पूर्ण संध्याकाळी एके रात्र मधून ती दोन्ही पण बॅगा म्हणजे दुसऱ्या कपड्याच्या कसं घ्यायचं इंचपटीनं मोजून पूर्ण किती ठेवल्यावर शिवण्यामध्ये किती जातं आणि कढईमध्ये किती वेळेस किती घ्यावं ते पूर्ण आयडिया घ्यायची. प्रत्येक ठिकाणी छान काहीतरी होईल फार मोठं काहीतरी होईल असं नाही. करत राहायचं पेरत राहायचं कधीतरी कुठेतरी उगवत राहतं. आता मी पण हे रेती आणली माझीच आहे. मी ही थोडीशी मागची भीत पाडते म्हटलं थोडीशी अजून मागेच घेते दुकान माझं माझ्या जागेमध्ये. हो ही जागा तुमची होती आधीपासून की नाही सर मी नंतर घेतली ती जागा. गेल्यावर नाही अजून वर्ष झाला नाही म्हणजे 6 महिने झाले सर. किती जागा घेतली ती? 850 स्क्वेअर फूट आहे सर. नाही गोडाऊन करायची तेवढी इच्छा आहे सर त्याच्यामध्ये. ह्या एकल महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहणं ही फार महत्वाची गरज आहे. कारण नवरा तर गेलाय मग पदरात 2-3 छोटी मुलं आहेत मग त्यांचं शिक्षण आणि ह्याशिवाय स्वाभिमानानं जगणं कोणा समोर पदर पसरता कामा नये ह्यासाठी ही रक्कम. यातनं बरीच टिप्पणी पण झाली 15,000 देऊन तुम्ही अपंग करताय काय आणि हे करताय काय अशा पद्धतीची काही टीकेचा सूर लागला होता. परंतु या सक्सेस स्टोरी जेव्हा पुढे आल्या त्यानंतर आपण हे एक चांगला उपक्रम केलाय हे ध्यानी आलं. कणाकणाने वाढवत आणलेला आपापला हा व्यवसाय अजून पुढे नेण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या स्वप्नांचे भागधारक आपण सर्वच जण आहोत. आता मी पण हे रेती आणली माझीच आहे. मी ही थोडीशी मागची भीत पाडते म्हटलं थोडीशी अजून मागेच घेते दुकान माझं माझ्या जागेमध्ये. हो त्याच्यासाठीच मी करत आहे. ही जागा तुमची होती आधीपासून की नाही सर मी नंतर घेतली ती जागा. ही जागा घेतली? हा घेतली सर. कधी घेतली? गेल्यावर नाही अजून वर्ष झाला नाही म्हणजे 6 महिने झाले सर. किती जागा घेतली ती? 850 स्क्वेअर फूट आहे सर. गोडाऊन करायची तेवढी इच्छा आहे सर त्याच्यामध्ये. आणि कपड्याचा मी बोर्ड छापला थोडंसं म्हटलं किराणाचे पोती वाढवायचे 2 पोती गहू तांदूळ हे ते भरपूर घ्यायचा. आता आपल्या 50-20 किलो आहे. आपण पोत्याने माल आणायचा म्हटलं कंट्रोल मधून तो विकायचा आणि थोडस कपड्याचं दुकान लागते म्हटलं मी घर बसलं. सगळे जण म्हणते दुकानदारी. कसलीही अडचण आली तर टळते. फक्त आपण स्वतः मनाला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी काहीतरी स्वाभिमानानं जगण्यासाठी पुढं पाऊल टाकलं तर मदतीला भरपूर जर ही नाम सारखे भरपूर लोक भेटतील. ही अतिशय छान सुरुवात होती आणि प्रत्येक ठिकाणी छान काहीतरी होईल फार मोठं काहीतरी होईल असं नाही. करत राहायचं पेरत राहायचं कधीतरी कुठेतरी उगवत राहतं. उजळला दिसता अंधार सरला दुःखाला सारून माग उजेड उरला. उजळला दिसता अंधार सरला दुःखाला सारून माग उजेड उरला. आपुल्या पायानी चालू उजेडाची वाट आधाराचा हात हाती लक्ष्मीचा थाट. आधाराचा हात हाती लक्ष्मीचा थाट.
नाम फाउंडेशन, संपर्क